वेंगुर्ला बस डेपोला मिळालेल्या 5 नवीन BS6 ST बसगाड्यांबद्दल आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांच्यासह सदर बस मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे माहीमचे आमदार महेश सावंत यांचे शिवसेना ठाकरे गट सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी फोनवरून आभार मानलेत। यावेळी ST कामगार सेना जिल्हाध्यक्ष अनुप नाईक तसंच संदेश निकम, पंकज शिरसाट, अजित राऊळ, चंद्रकांत कासार, शैलेश परुळेकर, संदीप केळजी, गजू गोलतकर, सुजित चमणकर, संदीप पेडणेकर, मकरंद गोंधळेकर, दिलीप राणे, अशोक धुरी, प्रशांत बुगडे, रोहन मल्हार, आर्यन राऊळ यांची उपस्थिती होती। नव्या गाड्यांमुळे वेंगुर्ला भागातील प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळणार असून बस सेवा आणखी सक्षम होणार असल्याचं राऊळ यांनी सांगितलंय। 5 गाड्या नवीन गाड्या ह्या उपलब्ध झालेल्या आहेत। मी सर्वप्रथम आमचे डेपो मॅनेजर साहेबांचं खूप खूप अभिनंदन करतो की त्यांच्या काळामध्ये या ठिकाणी 5 गाड्या उपलब्ध झालेल्या आहेत। पण यामागे शिवसेने म्हणजे आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेलं आंदोलन 2 वेळा या ठिकाणी डेपो मॅनेजर साहेबांची भेट घेतली होती आणि त्या शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलन केलं होतं। यामध्ये सहभागी झाले होते मुंबईचे माहीमचे आमदार महेशजी सावंत साहेब आणि आमचे अनुप नाईक असतील, आमचे निकम साहेब असतील, सर्व आमचे पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले होते। आणि या आंदोलनातून महेशजी सावंत साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना, वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून या 5 गाड्या तात्काळ देण्याचे विनंती वजा सूचना केल्या होत्या की या डेपोची असलेली परिस्थिती, इथल्या गाड्यांची परिस्थिती, इथल्या प्रवाशांची होत असलेली गैरसोय ही संबंधित अधिकाऱ्यांना मांडली होती आणि तात्काळ देण्याचं आश्वासन इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलं होतं आणि त्या पद्धतीत आज रोजी ह्या गाड्या इथे उपलब्ध झालेल्या आहेत। मी संबंधित अधिकाऱ्यांचं, आमदार साहेबांचं मनपूर्वक वेंगुर्ला वासियांतर्फे आभार मानतो। पुढील प्रवास हा सुखकर हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। सर्व प्रवाशांनी सुद्धा या खऱ्या अर्थानं या प्रवासामध्ये सहभागी होऊन चांगल्या अशा या गाड्या, सुसज्ज अशा गाड्यांचा प्रवास करावा अशी विनंती करतो। मानायला महेशजी सावंत साहेबांना फोन केला होता। फोन करून त्यांच्याशी आम्ही हे केले, विनंती केली की आणि 5 गाड्या या डेपोला गरज आहे, कारण एका फेरीच्या वेळी 2 गाड्या लागतात आणि त्याच्यामुळे 5 गाड्या आल्यात। 5 गाड्यांमुळे काय होणार की 2च फेऱ्या इथे होऊ शकतात, मोठ्या फेऱ्या, आणि त्याच्यामुळे गैरसोय पुन्हा एकदा होऊ शकते। त्याच्यामुळे 10 जर गाड्या आल्या तर एका वेळी 5 फेऱ्यांची सोय ही इथल्या प्रवाशांची होणार आहे। मला आशा आहे, अपेक्षा आहे की महेशजी सावंत साहेबांच्या माध्यमातून पुन्हा या डेपोला 5 गाड्या लवकरात लवकर मिळतील।